नमस्कार मंडळी. तर आज आम्ही जात आहोत जिथे आम्ही आमच्या स्वप्नांचं घर बुक केलं आहे त्याचा सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करण्यासाठी जात आहोत आणि पेमेंटचं पण पेंडिंग आहे, त्यामुळे थोडंसं काम आहे. तर तिथे गेल्यानंतर बघा खूप छान वातावरण आहे. पहिल्याच व्हिजिटमध्ये आम्ही स्वप्नांचं घर पाहिजे तर असं हे सॅम्पल फ्लॅट बघितल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की घर हवं तर इथेच. आणि रहेजा युनिव्हर्सल जुईनगर हे मोठं ब्रँड असल्यामुळे आम्ही तिथे घर बुक करण्याचं ठरवलं. फायनली आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये व्हिजिट केलेलं आहे. आमच्या स्वप्नपूर्तीची ही सुरुवातच आहे जणू काही. सॅम्पल फ्लॅट पाहिला आणि त्या प्रोजेक्टच्या प्रेमातच पडलो. पुढे बघा तुम्ही, खूप छान त्यांनी प्रोजेक्ट बनवलेला आहे. 32 स्टोरेजचं हे 32 स्टोरेजचे प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 68 एकरमध्ये हे प्रोजेक्ट आहे. तर आम्ही गेल्या 2 वर्षाआधीच हे बुकिंग केलेलं आहे. पोझिशन तर आम्हाला 2027मध्ये मिळणार आहे. फक्त कुठपर्यंत काम झालं आहे हे व्हिजिट करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर त्याचमुळे मी विचार केला की चला एक व्हिजिट करतो आहे तर व्हिडिओ शूट करूया. तर त्यामध्ये असं त्यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे कस्टमरसाठी. तर हे नेक्स्ट प्लॅनिंगचं हे आहे. त्यानंतर आम्ही गेटवरून व्हिजिट केली आतमध्ये. त्यानंतर पुढचं त्यांनी जे ग्रीनरी पोझिशनच्या आधीचं जे ग्रीनरी त्यांनी केलेली आहे ती सुरुवातच खूप छान केलेली आहे. ग्रीनरीपासून प्रत्येक कोपरा हे खूप छान डिझाईन केलेलं होतं आणि प्रत्येक कोपरा डिझाईन करून ते पाहून आमच्या मनातच भरलेलं आहे. इतकं सुंदर आणि शांततेचं वातावरण आहे की जणू काही बघतच राहावं असं वाटतं. आणि असं वाटतं की आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात याच ठिकाणापासून करावी. आणि असं वाटतं की हे फक्त घर नाही तर आमचं भविष्य आहे. एक प्रोफेशनल लाईफस्टाईल जगण्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे घर. आणि जे घर तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये घेत आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतो, कोणत्या लोकेशनला आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतो. तर त्याचं एक व्हिजिट आम्ही छोटंसं व्हिडिओ केलेला आहे. तर त्यांच्या गाडीमधूनच आम्ही सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करणार आहोत. पुढे तुम्ही बघा, खूप छान प्रोजेक्ट आहे. जुईनगर, नवी मुंबई जुईनगर स्टेशनच्या अगदी 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरती हे प्रोजेक्ट आहे. तर आम्ही चाललो आहे व्हिजिटसाठी. जे बिल्डिंगचं काम रेडी झालेलं आहे स्ट्रक्चर, तर ते कुठपर्यंत रेडी झालेलं आहे ते बघण्यासाठी खूप छान प्लॅन्टेशन आणि दुबईवाले खजूरची झाडं पण लावलेली आहेत तिथे. तर खूप छान वाटलं बघून की आत्तापासूनच त्यांनी ग्रीनरीचे एवढे छान प्लॅन्ट रेडी करत आहेत. तर हा पहिला टॉवर आहे. सेकंड टॉवर, थर्ड टॉवर सोलारिसमध्ये बुकिंग केलेलं आहे आम्ही. तर खूप छान वाटलं बघून की फास्ट काम चालू आहे. येत्या 2 वर्षातच आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहोत. आणि खूप छान ग्रीनरी वातावरण आहे. अजून माझ्यासाठी खूप छान चांगली बातमी आहे असं की या प्लॅन्टच्या अगदी 10 मिनटं वॉकिंग गेल्यानंतर खूप छान असं शिरवणे वॉटरफॉलसुद्धा आहे, जो की आमच्या स्टोरेजच्या टॉवरमधून दिसणार आहे. तर त्यासाठी मी खूप उत्सुक आहे की तिथे कधी आम्ही शिफ्ट होणार आहोत, कधी आम्हाला पोझिशन मिळणार आहे. तर त्यासाठी खूप एक्सायटेड आहे मी. आणि आम्ही हे प्लॅनिंग करतच होतो की कुठेतरी चांगलं प्रोफेशनल लाईफसाठी खूप छान असं आपलं घर असावं स्वतःचं, जे की प्रोफेशनल लाईफस्टाईलनुसार छान असेल. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोजेक्टपासून जे आम्ही जिथे बुकिंग केले त्या प्रोजेक्टपासून डी वाय पाटील स्टेडियम, डी वाय पाटील हॉस्पिटल, नवी मुंबईमध्ये जे लोकेशन आहे ते प्राईम लोकेशन आहे. स्टेशन पण 5 मिनटं वॉकिंगवर आहे. कमर्शियल पण त्या प्रोजेक्टमध्ये ॲड आहे. त्यामुळेच आम्ही हे प्रोजेक्ट सिलेक्ट केलेलं आहे. तर तिथे अशा प्रकारे काम झालं आहे. 10th फ्लोअरपर्यंत काम झालेलं आहे पूर्ण. आणि 7th फ्लोअरवरती आम्ही बुकिंग केलेलं आहे. तिथे गेल्यानंतर प्रत्येक कोपरा हा माझ्यासाठी काहीतरी सांगत होता. तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्हिजिट केल्यानंतर आम्ही रिटर्न परतलो. रिटर्न परतच्या वेळेस सुद्धा खूप छान गार्डनिंग आणि रोड पण तिथे केलेला आहे. ऑलमोस्ट काम त्यांचं 30 ते 40% काम रेडी झालेलं आहे. आता पुढे उत्सुकता आहे, एक्साइटमेंट आहे ती पोझिशनची. त्याच्यानंतर आम्ही सॅम्पल फ्लॅटकडे वळलो.
सॅम्पल फ्लॅटच्या तिथे पण खूप छान ग्रीनरी केलेली आहे त्यांनी. तर सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करूनच कोणी बोलणारच नाही की हे घर आपण बुकिंग करायचं नाही. सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करतानाच खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. ॲज इट इज आम्हाला पोझिशनच्या वेळेस मिळणार आहे, याच्यापेक्षासुद्धा छान देणार आहेत. तर सॅम्पल फ्लॅट व्हिजिट करताना पहिले आपण स्ट्रक्चरकडे वळतो आहे. तर स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे की कमर्शियल पहिलं प्लांट आहे त्यांचं, कमर्शियल प्राईम 1, प्राईम 2, त्यानंतर रेसिडेन्शियल स्टार्ट होतो आहे. तर रेसिडेन्शियलचे 6 टॉवर आहेत. 6 टॉवरमध्ये सोलारीज 1, सोलारीज 2, सोलारीज 3. तर 3मध्ये आम्ही बुकिंग केलेलं आहे. कॉस्ट तर मी याची सांगणारच आहे तुम्हाला, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. मुंबईमधलं टॉप 10मध्ये येणारं हे प्रोजेक्ट आहे नवी मुंबईमधलं. तर स्वराच्या पप्पांनी मला हे प्रोजेक्ट बघता क्षणी आवडलं होतं. तर त्यावेळेस फक्त स्ट्रक्चर पाहून आम्ही बुकिंग केली होती. आता प्रत्यक्षात सॅम्पल फ्लॅट आणि जे बिल्डिंगचं काम आहे ते 10th फ्लोअरपर्यंत पूर्ण झालेलं आहे. तर जस्ट एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आम्ही स्ट्रक्चर पुन्हा व्हिजिट करायला आलो, जे त्यांनी सॅम्पल बनवलेले आहेत. तेही खूप छान बनवलेले आहेत. जसं स्ट्रक्चरमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे ते आम्हाला पोझिशनच्या वेळी सगळं देणार आहे. स्विमिंग पूलपासून तिथे 5 स्टार हॉटेल्ससुद्धा ॲड आहे. स्कूल्स अपकमिंग प्रोजेक्ट आहे त्यांचं, रहेजा स्कूल. 32 स्टोरेजचं हे टॉवर आहे. त्यामध्ये 2 बाल्कनी येणार आहेत. पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान प्रोजेक्ट आहे हा. नवी मुंबईचा टॉप 10मधला हा प्रोजेक्ट आहे. प्रत्येक टॉवरमध्ये स्विमिंग पूल, गार्डन, प्रत्येक फ्लॅटमध्ये तुम्हाला बाल्कनी प्रत्येक रूमला येणार आहे. तर थोडंसं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही सॅम्पल फ्लॅटकडे जातो आहे. समोरच सॅम्पल फ्लॅटच्या बाहेर खूप छान गार्डनिंग केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही शूज रिमूव्ह करून आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा बेसमेंटचा एरिया आहे. तिथे बाहेर पॅसेज मिळणार आहे. एंट्री केल्यानंतर राईट साईडलाच आमचं किचन चालू होणार आहे. 750चा हा कार्पेट युजेबल एरिया आहे, 750 स्क्वेअर फीट. त्यानंतर किचनमध्ये सुद्धा आम्हाला एक बाल्कनी आहे वेस्ट अँड ड्रायसाठी. तर हे असं किचन आहे. किचन पाहू शकता दोन्ही साईडला आहे, बोथ साईड किचन आहे. हे आमचं हॉल आहे. हॉलमध्ये सुद्धा मोठी गॅलरी आहे, 10 बाय 10ची गॅलरी मिळणार आहे आम्हाला. त्यानंतर डायनिंग टेबल आहे. त्यानंतर एक फ्रेंच विंडो दिलेली आहे त्यांनी किचनपासून, जे सर्व करण्यासाठी डायनिंग टेबलवरती. तर त्याच्यानंतर आपण जाऊयात बेडरूमकडे. फर्स्ट बेडरूम आहे. फर्स्ट बेडरूम येणार आहे. त्यामध्ये त्यांनी खूप छान असं इंटेरियर केलेलं आहे. फर्स्ट बेडरूमला बाल्कनी नाही आहे, बाकी सगळ्या रूम्सला बाल्कनी आणि ड्राय स्पेस येणार आहे. तर खूप छान इंटेरियर, मला तर हे खूप आवडलं आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉमन वॉशरूमकडे जातो आहे आपण. कॉमन बाथरूम आहे. कॉमन बाथरूमला ड्राय रूम सेपरेट दिलेली आहे. खूप छान आणि स्पेसियस एरिया आहे. त्यानंतर जातो आहे आपण मास्टर बेडरूमकडे. मास्टर बेडरूमसुद्धा खूप छान डिझाईन केलेलं आहे. मास्टर बेडरूमला बाल्कनी आहे, खूप छान अशी बाल्कनी आहे. आणि आम्ही जो व्ह्यू घेतलेला आहे तो गार्डन व्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप छान व्ह्यू मिळणार आहे. बाल्कनी पाहूयात आपण. खूप छान स्पेशियस अशी बाल्कनी येणार आहे. त्यानंतर मास्टर बेडरूम झाल्यानंतर आपण वळतो आहे वॉशरूमकडे. मास्टर बेडरूमचं वॉशरूमसुद्धा खूप छान आहे. खूप छान डिझाईन आणि टाईल्स त्यांनी लावली. इटालियन टाईल्समध्ये हे मार्बलिंगचं काम केलेलं आहे. मिरर आहे. खूप छान इंटेरियर केलेलं आहे. ब्रँडप्रमाणे त्यांनी ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे. जसं रहेजा युनिव्हर्सल हे ब्रँड आहे त्याप्रमाणे त्यांचं कामही आहे, त्याप्रमाणे त्यांचे पैसेही आहेत. तर प्राईस तर तुम्ही पाहू शकता किती आहे ते मी पुढे सांगणारच आहे. 2 CR प्लस 750 स्क्वेअर फीटचं हे 2 BHK आमचं घर आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि
आणि जर तुम्हाला विजिट करायचे असेल तर जुईनगर स्टेशनवरून 5 मिनटं वॉकिंगवरती तुम्ही जाऊन एकदा सॅम्पल फ्लॅट विजिट करा. खूप छान हे आमचं असं स्वप्नातलं घर आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आमच्या या डिसिजनवरती तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला कळवा. इथपर्यंत पोचण्यासाठी आमचे खूप स्ट्रगल्स आहेत. सहजासहजी नाही केलेलं आहे. 9 ते 10 वर्षांचं स्ट्रगल आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी आमचं. तर मी तर खूप खुश आहे की कधी पोझिशन मिळतो आहे. थँक्यू.